त्या नराधमाने फाशी घेतली असं कळतं आहे. तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही. सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या याच्यामध्ये त्याला फाशी म्हणा किंवा इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली असती. खरं तर ज्या पद्धतीने त्या मुलीचं अतिशय अत्याचार करून निर्घृणपणे त्याने हत्या केली, त्या नराधमाने फाशी घेतली असं कळतं आहे. पण मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही. जर त्याला शासनाने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता. त्यामुळे कुठेतरी विशाल गवळीने आत्महत्या जी केली आहे त्या गोष्टीला घेऊन आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आनंद नाही. 3 महिन्यापासून जे लोकांनी बॅनर लावले होते की याला फाशी द्या, याला फाशी द्या, म्हणून देवेन भाऊनी आम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त फॅस्टॅगवर ही केस नेणार आणि 3 महिन्यात त्याला 3-4 महिन्यात आम्ही त्याला फाशी देणार. यासाठी जे वकील त्यांनी युजल निकम यांना जे केस सोपवली होती त्यांच्यावर आणि ते या 2-3 महिन्यात होणारच होतं, 3-4 महिन्यात की त्याला फाशी. म्हणून याच्यासाठी जे पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आजच जी त्याने आत्महत्या केली, हा न्याय आम्हाला तर मिळालाच, पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार म्हणून त्याने आज एक कृत्य केलेलं आहे, स्वतः फाशी लावून घेतली आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळालेला आहे. आणि अशी ही पुढे घटना घडू नये यासाठी म्हणजे कोर्टाने जे त्याला फाशी दिली असती पण त्याने स्वतः हे केलं ते जाऊ दे, चांगलंच झालं आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला बस. हो, बसलं असतं नक्की, कारण हे असे कितीतरी गुन्हे घडत आहेत, तर हे असे जर फाशीची शिक्षा दिली असती तर कुठेतरी त्यांना आळा बसला असता. नाही, ते कल्याणपूर येथील ज्या चिमुरडीवरती हा प्रसंग ओढवला होता तो विशाल गवळी, आज त्यांनी त्याचं जीवन संपवलेलं आहे. परंतु जर कायद्याच्या कचाट्यात तो पूर्णपणे अडकला होता आणि त्या दृष्टीने जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली असती तर इतर लोक जे हे कृत्य करतात त्यांच्यावरती फार मोठा वचक बसला असता. आणि मला वाटतं ह्या गोष्टीला घाबरूनच त्यांनी आज सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केलेली आहे. पण सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या याच्यामध्ये त्याला फाशी म्हणा किंवा इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली असती. ठीक आहे, हा पण एक प्रकारे नैसर्गिक न्याय आहे, तर तिला मुलीला भेटलेलाच आहे, त्यांच्या कुटुंबांना भेटलेला आहे. पण तरी पण माझं एक असं म्हणणं होतं की बाबा कायद्याने झालं असतं तर ते एक चांगला संदेश पूर्ण देशभर महाराष्ट्रभर गेला असता.